सावकार ताब्यातील शेतीचा फेरफार आणि सातबारा मूळ मालक असलेल्या शेतकऱ्याच्या नावे करून द्यावा आणि सावकाराच्या ताब्यातली जमीन परत मिळावी यासाठी यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। महागाव तालुक्यामध्ये अवैध सावकारानं हडपलेली शेतकऱ्यांची जमीन परत करण्यात यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। जालना अंबड वडीगौदरी रस्त्याचं चौपदरीकरण करण्यात यावं या मागणीसाठी अंबडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। शहरातल्या शिवाजी चौकापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। राज्याचे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्यता मिळालेल्या या रस्त्याचं काम युती सरकारच्या काळामध्ये रद्द झाल्याचे आरोप यावेळी करण्यात आले। स्वतंत्र विदर्भाबाबत जनजागृती करण्यासाठी बुलढाण्यातल्या शेगावमध्ये वराड परिषदेचं आयोजन करण्यात आलं। स्वतंत्र विदर्भ का आणि कशासाठी हवा याबाबत या परिषदेमध्ये जनतेचं प्रबोधन करण्यात आलं। 5 डिसेंबर रोजी विदर्भातल्या 5 कोपऱ्यातून 5 जिल्ह्यांसह 25,000हून अधिक विदर्भवादी नागपूर विधानसभेवर धडकणार आहेत। स्वतंत्र विदर्भाच्या मागणी मान्य न झाल्यास यंदाचं हिवाळी अधिवेशन शेवटचं ठरेल असा इशारा देण्यात आला। पावसाळा संपत आला तरी गडचिरोलीतल्या मुळचेरा तालुक्यातील खड्ड्यांची समस्या काही सुटलेली नाहीये। परिसरातले रस्ते बकाल अवस्थेत असून नागरिक बेहाल होत आहेत। या खड्डेमय रस्त्यांचा फटका खुद्द चामोशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना बसलाय। पैसा गावातील वन हक्क समितीला भेट देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या गटाला पादत्राणं हातामध्ये घेऊन हा रस्ता पार करावा लागला। लातूरजवळच्या नया चांडेश्वर गावामध्ये अवघ्या 3.5 वर्षांच्या मुलीवर तिच्या काकांनीच बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली। यातील एक आरोपी 12वीला आहे तर एक 10वीला आहे। या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेनं गावामध्ये एकच खळबळ माजली असून दोघांनाही कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। शिवनाकवाडी इथं राहणाऱ्या राजेंद्र माळीनं धारदार शस्त्रानं वार करून पत्नी रुपालीची हत्या केली आहे। पोलिसांनी राजेंद्रला अटक केली आहे। धाब्यावर काम करणारा राजेश नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा। त्यावरून या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची। सोमवारी रात्रीही त्यांचं भांडण झालं आणि राजेशनं त्याची हत्या केली। अहमदनगर औरंगाबाद मार्गावर भर दिवसा गोळ्या झाडून हिम्मत जाधव यांची हत्या करण्यात आली आहे। वाळू तस्करीतल्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। राहुरी तालुक्यातील जाधवनगर न्यायालयामध्ये एका खटल्याची साक्ष देऊन परतत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। या जाधवांचा जागीच मृत्यू झालाय। सांगलीतल्या पळूस तालुक्यातील कुंडल गावामध्ये एका 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सचिन पाटोळे या 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे। 3 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर गावातलं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। नागरिकांनी गाव बंदची हाक देत आरोपीच्या घराची तोडफोड केली, रास्ता रोको केला। त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। बुलढाण्यातल्या राजूर घाटातील हनुमान मंदिर परिसरामध्ये अस्वल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तालुक्यातल्या डोंगर शिवली परिसरामध्ये याआधीच अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झालेत। लोकांवर हल्ले करणाऱ्या या अस्वलाला ठार मारण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले होते, मात्र ते अस्वल अजूनही वन विभागाला सापडलेलंच नाहीये। त्यामुळे अस्वलाच्या वावरानं लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। शिर्डीजवळील नेवासा इथल्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रवरा नदीच्या पुलाखाली रविवारी संध्याकाळी 4 तोफगोळे सापडलेत। या रस्त्यावर हॉटेल व्यावसायिक विनोद कराडे निर्माल्य सोडण्यासाठी गेले होते। त्यावेळेस त्यांना ही बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली। बॉम्ब पत्नीची तपासणी केली असता ते ब्रिटिशकालीन तोफगोळे आहेत अशी माहिती समोर आली। गडचिरोलीतल्या सिरोंच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये चोरीला गेलेल्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या। परिसरात चोरीच्या दुचाकी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर तातडीनं नाकाबंदी करत त्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या। अत्यंत कमी किमतीमध्ये कुठल्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय त्या दुचाकी खरेदी केल्याचं समोर येत आहे। राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी
सांगली जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या अलोट गर्दीत संवादपूर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे। राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं ही संकल्पना राबवण्यात येते। सांगलीबरोबरच विटा, तासगाव या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मालेगावात मोठ्या उत्साहात बकरी साजरी करण्यात आली। त्यानिमित्तानं ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। ईद निमित्त शहरात तात्पुरते 14 कत्तलखाने उभारण्यात आले होते, तसंच पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यामध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेमध्ये राज्यातल्या 18 संघ सहभागी झाले। धरणगावातील सुरेश चंदेल या राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूचं 2 वर्षापूर्वी हृदयविकारानं निधन झालं होतं। त्याच्या स्मरणार्थ या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। पुणे फेस्टिवलच्या धर्तीवर परभणीतही गणेशोत्सवात परभणी फेस्टिवल आयोजित करण्यात आलं। या अंतर्गत सिनेतारका संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यात नेहा पेंडसे, मोहनजोदडोची अभिनेत्री पूजा हेगडे, युषा कोप्पीकर, मुग्धा गोडसे यांनी सादरीकरण केलं। या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला।